पुन्हा एकदा स्वागत आहे अनिकेत म्हात्रे या ब्लॉग चॅनलवर। तर सर्वप्रथम तुम्हाला शुभ दीपावली। हे ब्लॉग तर तसं तुम्ही दिवाळीत आल्यावर बघणार आहात, तरी पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया पुढं। आज असला आम्ही जाणार आहोत तल्यावर, मोठा दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे। चला तुम्हाला कंचा आणून देणार आहे। सर्वांना हॅप्पी दिवाळी। आगरी कोली लोकांची कुलस्वामीन आई एकविरा माता। या कार्यक्रम बद्दल काय बोलू शकते? कार्यक्रम तर खूपच सुंदर केला आमच्या गावकऱ्यांनी आणि 3-4 दिवस सलग ते इथे कामासाठी आले होते आणि एक दिवा मैत्रीचा, एक दिवा परंपरेचा, एक दिवा कारभागावचे वकील कारभारी हॅप्पी दिवाळी। आजचा कार्यक्रम कसा वाटते तुम्हाला? कार्यक्रमाला एवढी पोरं आलेत त्याच्यामुळे जास्त जरा बाहेर जाण्यापेक्षा इकडेच आल्यात। हो नक्कीच, तर जास्त जरा कारभाऱ्यांना जर जास्त आनंद होतो याच्यामध्ये। असंच आपण नवनवीन कार्यक्रम आहे जे काय असतात साजरे करूया आणि गावाची एकात्मता दाखवू। अजून एकदा 14 तारखेला आपली दिवाळी पहाट हा कार्यक्रम आहे सकाळी 7 वाजता। सगळ्यांना बाहेर गावात या आणि नक्कीच तो पण ब्लॉग आपण नवरात्रीत माहित नाही काय दिवे लावले, पण आज नक्कीच त्यांची खूप मेहनत होती या दिव्यांसाठी। सकाळी 5 वाजता घरी गेले, नक्की काय करत होतं माहित नाही का? स्नॅपसाठी फक्त मेहनत सर्वांनीच घेतलेली आहे, असं काही नाही का मीच घेतलेले, सर्वांनी मेहनत घेतलेली आहे। आणि हा एकात्मतेचा आणि परंपरेचा असाच उजळता दरवर्षी सण साजरा होत राहो हीच मी अपेक्षा करतो। 14 वर्ष अजून जोशाने आपण करूया आणि आपला खारबाव असाच मोठ्या नावाने होत जावो। आणि त्याचं नाव कार्यक्रमासाठी नमित म्हात्रे आणि शुभम म्हात्रे यांचं खूप मोठं योगदान आहे। मंडळ त्यांचा आभार मानू नाही म्हणू, पण आपल्याकडून त्यांचा आभार नक्कीच मानलं पाहिजे। सकाळी 5 वाजता घरी गेले दोघं पण स्नॅप मारत होते फक्त, त्याच्या यांच्या श्रमदानामुळे आज हा कार्यक्रम अशा यांच्यासारख्या बऱ्याच जणांमुळे हा कार्यक्रम सफल झालाय। नक्कीच त्यांचा आभार। नमस्कार, तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव काय? अनिकेत म्हात्रे ब्लॉग। अनिकेत म्हात्रे ब्लॉग या चॅनलनी हा दृश्य सर्व दाखवलं असेलच तुम्हाला, नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा। पण पहिली गोष्ट सांगायची अशी आहे की हा दीपोत्सव साजरा का केला जातो, तर श्रीराम रावणाचा वध करून आणि याच दिवशी अयोध्येला आलेले होते आणि त्याच करता पूर्ण देशामध्ये उजळता यासाठी साजरा केला जातो का रावणाचा वध करून आणि राम आपल्या अयोध्येला आले होते आणि त्याच तर्फे आपण दिवे लावून आणि त्यांचं स्वागत केलं शिवाजी महाराजांना, कारण की त्यांच्यामुळे आपल्या मंदिरातले देव वाचले। आणि दुसरा दिवा संभाजी महाराजांना, कारण की त्यांनी आपल्या हिंदू धर्माचं कसं रक्षण करायचं, का आपण काय पण गेलं प्राण गेलं तरी पण आपण धर्म नाही सोडायचं हे त्यांनी आपल्याला दाखवलं। म्हणूनच आज हिंदू धर्म टिकला आहे आणि पुढे पण टिकेल आणि हा सनातन धर्म कायमचा होता, आधी पण होता आणि पुढे पण राहील। जय श्रीराम, जय श्रीराम। आणि त्यांच्या सर्व गड किल्ल्यांची माहिती इथे लावलेली आहे, ते तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये बघू शकता। बघा नक्कीच, आणि ही आपल्या येणाऱ्या पिढीला पण गरजेची माहिती आहे, तर ही सर्वांनी लक्षात घ्यावी नक्कीच। आणि आपल्या धर्माचा आपण बघू शकता अंकल सगळी गेले आणि पुढे आम्ही थांबले म्हणून दादाला थंडीत आहे नशीब होय ना। आजचा ब्लॉग खरंच खूप मजा येईल, कारण की आमच्यासोबत अशी माणसं आहेत। नक्कीच पुढे पहा तुम्ही। एकदा पोचलो आम्ही इथं काय आम्ही आज आमच्या गरम कुंडावर अभंग स्नानासाठी आलेलो आमचा विघ्नार्थ ग्रुप। दाखवूया पुढे पुढे काय बोलला? गर्दी होती आयल्या होता नदीवर, थोडा बरा तरी वाटते जरा। नवीन मोबाईल घे। जलपरा 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 मारल्यावर काय झालं काय बरं मला वाटलं काय मोठा का आताच कपडे चेंज करून चाललोय दर्शन घ्यायला आई वदसरीच्या मंदिरात।
सर्व गिरनारचा ग्रुप. आम्ही आलो पाया पडायला आई वजूसरी मंदिरात. आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो, खूप मस्त वाटलं आणि दर्शन पण चांगला झाला. व्हिडिओ बनवते ये तुला ये दवे लढू नको ये माझा बारका भाऊ व्हिडिओ देत नाही नुसता लढते, त्याला पण घेऊया आणि असंच आपण ब्लॉग कंटिन्यू बनवूया. मंदिर म्हणजे मंदिराची माहिती 1600 शतकातला मंदिर आहे, खूप असं मस्त वाटते इथलं वाटतं. ग्रुप पाहू शकता. निवासिनी विष्णू विलासिनी जिष्णुनुते. आम्ही निघतो दर्शन घेऊन. आता परफेक्ट मापुली का दुकान आहे, दुकान आपला फटांगरेवाला चाचा दुकान परफेक्ट फटांगऱ्याचे दुकान आणत जाम भारी फटांगरे असतात. भेटूया पुढं. फटाकडे घेऊ आपण. हा इच्छा तर माझी वरच्या आयटमची आहे धर 4 पण आता बघू त्याच्या दोघांचा माल आहे, कारण की आपण दिवाळी खपल्यावर चाललो. भेटूया पुढे. तोपर्यंत बाय बाय. लाईक कमेंट शेअर. आणखी आपल्याला काय जाऊ दे रे फटांगऱ्याच्या वाला दुगार पाट्याला नक्की या जाऊया ना त्या चाच्या सोबत तुम्हाला दाखवतो. एकदम स्वस्त ना. हा स्वस्त आणि मस्त खूप चांगला आहे. चांगले भेटूया आपण पुढं. स्वभावनी पटांगऱ्या चांगल्या पाहिजे चांगले भेटूया आपण पुढं. कशी आहेत? एक मस्त एकदम एक नंबर. 1 वर्षानंतर पुन्हा एकदा अंकलला भेटायला आलं. हॅपी दिवाळी. त्यांचा खर्च असतो, पण मुलांसाठी 1 रुपयाचा काही हे नाही. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? माझं मत आहे ती मुलं तुम्हाला याचा जोक पाहिजे का तुला? एकदा आम्ही मॅच बघायला गेलतो का, याचा येऊ ना बाप्पाला एक पप्पा म्हणाले आमलेट जे ना, पप्पा म्हणा आमलेट जे ना, बाप्पा म्हणते ये रे पुढच्या गुरुवार आहे बोलते. येऊ नाही म्हणा पाहिजेच बाप्पा चल घरा बनवून पुढच्या बाहेर कोणी खावायचं घरा बनवून काय देणार घरचा होता ना. पॉइंट आहे. तेव्हाच पोऱ्यांचे पप्पाने थैली भरून बॉम्ब होते गेले किशन मुसते ये तुला तो वाटलं का? चांगलं झालेलं जेवण एकदम कमी प्राइस मध्ये. या कधी लागले तर आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या फटांग्यांचं स्वतः नाव काय? नाव तर काय कुठे आपले मापुलीचे सुप्रीत चाचा बादशाह फायरवर्क्स म्हणजे फटाके स्टॉल एवढ्या मोहल्ल्यामध्ये अंबाडी परिसरात पूर्ण फेमस स्टॉल आहे आणि एकदम वाड्यापेक्षा स्वस्त दरामध्ये तिथे फटाके मिळतात. कोणाला व्हिजिट द्यायचा असेल तर मापुली नाक्यावर या आणि बादशाह फटाके स्टॉल. एंड करतो, कारण की जाम झोपाले. काल तर अख्ख्या रात झोपलो आणि सकाळी जायचं होतं म्हणून. तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये. ब्लॉग झाला ना. तेच ना, माणसात तशी खतरनाक होती, ते काय विषय नाही त्याचा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राधे राधे, बाय बाय, गुड नाईट. नवीन चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर.